साध्या ट्रान्सफॉर्मरसाठी इस्टिमेट बनवून घेऊन येते. 3-3 वर्ष त्यांना मला प्रत्येक वर्षी नवीन इस्टिमेट बनवून या म्हणून सांगावं लागतं आहे. त्याचा एक 2 लाखाचा 2.5 लाखाचा ट्रान्सफॉर्मर मला करता येत नव्हता. मला वाटतं त्याच्यामध्ये बदल होईल. आज त्या शेतकऱ्याचे ट्रान्सफॉर्मर मी मोठ्या चांगल्या पद्धतीनं करू शकेन. अनेक लोकांचे सर्वसामान्य माणसाचे प्रश्न आहेत, मला वाटतं त्याला मी न्याय देऊ शकेन. आणि आमची काही मंडळी जी विरोधात राहून सगळ्याच सत्ताधारी पक्षाचा वापर करून जी सगळी एकाधिकारशाही त्या ठिकाणी चालवली होती आणि विरोधकांना फार चिरडायचं काम जे चाललं होतं, मला वाटतं ते निश्चितपणे थांबवायचं काम मी करून दाखवीन. आणि लोकांना एवढा माझ्यावर विश्वास आहे. ठीक आहे, नाराजी माझी रास्त आहे, मी काय त्या नाराजीबद्दल त्यांना कधी म्हणणार नाही, कारण नाराजी रास्त आहे, त्यांनी माझ्यावर प्रेम केलं आहे म्हणूनच राग व्यक्त करतात. पण मी घेतलेला निर्णय त्यांनासुद्धा काही काळ गेल्याच्या नंतर हा योग्य होता, ही मी निश्चितपणे त्यांच्या सगळ्याच्या साथीनं आणि त्यांच्या सगळ्याच्या सहकार्यानं सिद्ध करून दाखवी. दादा, मला विचारायचं तुम्हाला की जे तुमचे पूर्वीचे सहकारी होते त्यांनी तुमच्यावर टीका करतायत आणि नेट म्हणजे सोशल माध्यमातून सुद्धा टीका होते, काय सांगाल तुम्ही त्यांना? मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की टीका करणाऱ्यांना निश्चितपणे टीका करावी. आणि टीका कोण करतं आहे आज पूर्ण महाराष्ट्रात जर बघितलं तर त्याला मला वाटतं आहे की माझ्याबद्दल त्या ठिकाणी ज्या भावना व्यक्त होत्यात त्या माझ्यावर असलेल्या प्रेमामुळं व्यक्त होत आहेत. आणि मला वाटतं आहे की हा निर्णय मी का घेतला असेल, हा जसा काळ जाईल ह्या सगळ्या गोष्टीला मी टीकेतनं उत्तर देण्यापेक्षा कामातनं माझ्या मी उत्तर देईन. आणि सर्वसामान्य माणसात राहणारा मी एक कार्यकर्ता आहे, सर्वसामान्य माणसासाठी काम करणारा मी कार्यकर्ता आहे. मला वाटतं माझं काम कुठं थांबणार नाही, ते अजून दुप्पट तिप्पट वेगानं मी त्या ठिकाणी काम करत राहीन आणि माझ्या कामातनंच मला वाटतं प्रत्येक गोष्टीला मी उत्तर देईन. आज धाराशिवमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा आहे आणि अलीकडच्या काळामध्ये पहिलीच वेळ आहे की उद्धव ठाकरे यांच्या सभेमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर नाही. निश्चितपणे उद्धवजींबद्दल मातोश्रीबद्दल माझा जो आदर आहे तो कायमस्वरूपी आदर त्या ठिकाणी असणार आहे. आणि मी जो काही निर्णय घेतो आहे त्याच्या पाठीमागची जी मी कारणमीमांसा केली आहे, मी त्याच्यातसुद्धा मी त्यांच्यावर कुठं दोषारोप किंवा त्यांच्यावर कुठं शब्द ठेवून नाही. मी मला येणाऱ्या माझ्या लोकांसाठीच्या अडचणी आणि त्या लोकांना जर मला न्याय द्यायचा असेल, त्या लोकांना जर या अडचणीतनं बाहेर काढायचं असेल तर त्या भूमिकेतनं किती दिवस आम्ही म्हणायचं की हा मागासलेला मतदारसंघ आहे, किती वर्ष सांगायचं लोकांना की आपला मागासलेला जिल्हा आहे. मला वाटतं त्या सर्वसामान्य माणसासाठी मला वाटतं मी हा निर्णय घेतला आहे. त्याच्यामुळं ह्या निर्णयातनं मी वारंवार सांगतो आहे की माझ्या कामातनं मी त्याला उत्तर देईन आणि येणारं भविष्यकाळ कामातनं दिलेलं उत्तर मला वाटतं कधीही ते टिकावं असतं आणि ते लोकांना पटणारं असतं. आता पक्षबांधणी म्हणजे कशा पद्धतीनं तुम्ही आता नव्यानं शिवसेनेची जी आहे ती बरखास्त केलेली आहे बॉडी सगळी, ती कशा पद्धतीने? एक लक्षात घ्या, संघटनेचा निर्णय जो आहे तो मला वाटते पक्षीय पातळीवर घेतला जातो. आणि मला ही अपेक्षा आहे की जुने काही सहकारी असतील, नवीन काही सहकारी असतील, ह्या दोघांचं त्या ठिकाणी एकत्रीकरण करून पक्षवाढीच्या दृष्टीनं, पक्षहिताच्या दृष्टीनं, संघटनेच्या दृष्टीनं ज्या गोष्टी करणं आवश्यक आहेत त्या गोष्टी निश्चितपणे केल्या जातील. आणि सगळ्यांना सोबत घेऊन काम करायचं. एक लक्षात घ्या, ही टीमवर्क असते, ही कधीच कुठल्या एकट्या माणसामुळं चालत नाही, ही टीमवर्क आहे. हां, एवढं मात्र निश्चित आहे की शिंदेसाहेबांच्या रूपानं त्या ठिकाणी एक 24 तास मी बघितलं की मी जसं वेळ देतो आहे 24 तास लोकांसाठी, तसा 24 तास वेळ देणारा एक लोकनेता मी त्या ठिकाणी अनुभवला आहे. मला वाटतं त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना त्याच तडफेनं, त्याच ताकदीनं माझ्यासारख्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याला ऊर्जा मिळेल आणि ह्याचा फायदा सर्वसामान्य माणसाला होईल. तिरुपतीचं दर्शन घेतलं, शनीचं दर्शन घेतलं, तुमचं नाव आणि श्रीकांत शिंदेचं नाव मंत्रिपदाचे. मी तुम्हाला आधीच सांगितलं की मी कुठली मंत्रिपदाची आठ ठेवून मी हा निर्णय घेतलेला नाही. आणि आज तुमच्यासमोर प्रामाणिकपणे सांगतो की ती पद मिळवण्यासाठी मी तिकडं जात नाही. माझी माफक अपेक्षा इतकीच आहे की मी जो हा निर्णय घेतला आहे, कारण हे विष पचवल्यासारखं आहे. कारण मागच्या 10 दिवसातली जर तुम्ही टीका बघितली तर कुठल्याही सामान्य माणसाला ती सहन होणारी नसते. ती सगळं सहन केलं आहे मी. त्याच्या पाठीमागचा माझा उद्देश माझ्या मतदारसंघाचा मागासलेल्या जिल्ह्याचा जो शिक्का आहे तो पुसून काढणं. आज आपण बघितलं असेल धाराशिव जिल्ह्यातल्या आठवडी बाजाराचं काम 2022 पासून त्याला स्थगिती होती. त्याला 8 कोटी रुपयाची मंजुरी त्या ठिकाणी आपण आणली. आपण बघितलं असेल छत्रपती संभाजी महाराज उद्यान असेल,
मासाहेब जिजामाता उद्यान असेल, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्यान असेल, मला वाटतं ह्या कामाला 2022 पासून स्थगित्या दिल्या गेल्या होत्या. आज 18 कोटीवर बऱ्याच लोकांनी एवढा भरघोस निधी खासदारांना मिळाला. अरे मला मिळाला म्हणजे माझ्या शहरातल्या विकास कामासाठी आज त्या आठवडे बाजाराची काय दलिंदर अवस्था आहे आपण बघितली का? तुमचा निधी कशा पद्धतीनं त्या ठिकाणी ग्रामीण भागातले शेतकरी जेव्हा त्यांचा माल तिथं विकण्यासाठी येतात तेव्हा तिथे किती वाईट परिस्थिती असते हे आपण बघितले. मला वाटतं त्याचा विकास होणार असेल, त्याचं सगळं व्यवस्थित होणार असेल, आठवडी बाजार त्या ठिकाणी त्याला म्हणावं आठवडी बाजार अशा पद्धतीचं त्या ठिकाणी विकसित होणार असेल. आज शहरातल्या लोकांना फिरायला एकही उद्यान नाही. आज त्यांना